आज ना मी इथे मस्त असे रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहेत। अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारे हे मोदक। चला तर मग कसे बनवायचे ते बघूयात। इथे मी त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे। तूप मस्त असं गरम होऊ द्यायचं। तूप गरम झालं की त्यामध्ये मी इथे अर्धा कप रवा घेतला आहे। रवा बारीक वापरा, जाड वापरू नका। मस्त असा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा। 2 ते 3 मिनिट असा रवा मस्त असा तुपामध्ये परतून घ्यायचा। अजिबात कलर याचा बदलू देऊ नका। मस्त असा रवा भाजून झाला की नंतर त्यामध्ये आपण अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस टाकणार आहे। इथे मी सुकं खोबऱ्याचा किस वापरला आहे। तुम्ही इथे ओल्या नारळाचा सुद्धा वापरू शकता, ओला नारळ सुद्धा वापरू शकता। बघू शकता इथे मस्त असा रवा भाजून झाला। आता त्यामध्ये अर्धा कप मी सुक्या नारळाचा किस टाकला आहे। तो पण छान मस्त असा रव्यासोबतच अगदी 1-1.5 मिनिट असा परतून घ्यायचा। व्यवस्थित असा परतून झालात की नंतर त्यामध्ये मी इथे अर्धा कप मिल्क पावडर टाकणार आहे। तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी जास्त प्रमाणात साखरसुद्धा वापरू शकता। मी इथे अर्धा कप अशी मिल्क पावडर वापरली आहे, त्यामुळे याला मस्त असा खव्यासारखा टेस्ट येतो। नंतर त्यात मी अर्धा कप साखर आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर टाकून घेतली आहे। ते छान टाकून झालं की छान परतून घ्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये मी इथे 1 मोठा कप दूध टाकून घेतलं आहे। दूध टाकून सगळं मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या होऊ देऊ नका। व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला वाफ काढून घ्यायची। मिश्रण घट्ट होईपर्यंत झाकण ठेवून मस्त असं तुम्ही बघू शकता इथे मस्त असं मिश्रण तयार झालं आहे। व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं की त्यानंतर ते मिश्रण एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं। मिश्रण थंड झालं की मग आपण याचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत। व्यवस्थित मिश्रण असं मस्त असं थंड झालं। चला तर मग मोदक कसे करायचे ते मी दाखवते। इथे मी बाजारातून अशा प्रकारचा मोदकचा साचा घेतला आहे। तुम्ही ह्या प्रकारचा साचा कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊन घेऊ शकता। अशा पद्धतीचा मी इथे 2 मोदकाचे साचे दाखवले आहे। त्यामधला एक मी छोटा मोदकाचा साचा वापरत आहे। त्यामध्ये असा मस्त असं सारण भरून घ्यायचं। सारण व्यवस्थित दाबून छान आतपर्यंत भरायचं आणि नंतर मग असा सुंदरसा मोदक तयार होतो। तुम्ही बघू शकता मस्त असा अगदी सुंदर सुबक असा मोदक तयार झाला आहे। चला तर मग दुसरा पण मोदक मी कसा करायचा दाखवते। सारण घ्यायचं, साच्यामध्ये बोटाच्या साहाय्याने आतमध्येपर्यंत भरायचं। व्यवस्थित असं दाबून भरायचं, पोकळ ठेवू नका। छान असं व्यवस्थित दाबून भरलं की त्यानंतर मोदक असा सुंदरसा मोदक तयार होतो। तुम्ही बघू शकता अगदी इझी हा साचा वापरायला, अगदी इझी आहे। या साच्याने मी असे पूर्णतः मोदक करून घेत आहे। असे सुंदर मोदक तुम्ही बघू शकता मस्त असे कुणीही पटकन बनवू शकेल असे सुंदर मोदक तयार झाले आहे। चला तर मग तुम्हाला हे मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि